हाय डियर स्टुडंट्स, SMS टेक अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहे ऑपरेटिंग सिस्टीम 5th सेम पॉलिटेक्निकचा. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण कॉम्पोनंट बघत होतो आणि कॉम्पोनंट आपले 2 कॉम्पोनंट आपण कंप्लीट केले होते. कोणते कॉम्पोनंट होते ते एकदा आपण रिवाइज करू आणि आपल्या क्लासला आपण सुरुवात करू. ठीक आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना क्लास लावायचा असेल, ह्या गोष्टी सगळ्या समजत असेल, त्यांनी आपला क्लास लवकरात लवकर जॉईन करावा. ठीक आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे. चला हे कॉम्पोनंट पाहू आपण. तर सांगा बरं, कॉम्पोनंट कोणते कोणते अवेलेबल होते, आपले कोणते कोणते कॉम्पोनंट झाले सांगा पटापट लवकर. प्रोसेस मॅनेजमेंट है ना, प्रोसेस मॅनेजमेंट. ठीक आहे, प्रोसेस मॅनेजमेंट हा एक कॉम्पोनंट. दुसरा आपण पाहिला होता मेन मेमरी है ना, मेन मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट हे 2 कॉम्पोनंट आपण पाहिले होते. एक प्रोसेस कडे लक्ष देते, एक मेन मेमरी मॅनेजमेंट करते आपण. हे 2 आपले झालेले आहे. ठीक आहे. आता हे 3 बाकी आहे. मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जेव्हा असा क्वेश्चन आला एक्सप्लेन द डिफरंट कॉम्पोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आणि 4 मार्कासाठी आला तर कोणतेही 2 एक्सप्लेन करायचे. ठीक आहे. तर पहिला तुम्ही प्रोसेस मॅनेजमेंट करू शकता, दुसरा मेन मेमरी मॅनेजमेंट करू शकता. तुम्हाला जे याच्यामधले इझी वाटेल ते. पण हाच क्वेश्चन जर जेव्हा 6 मार्क्सला येते तेव्हा डिपेंड करते की तुम्हाला कसं लिहायचं आहे. तर तुम्हाला कमीत कमी 4 एक्सप्लेन करावं लागेल. किती एक्सप्लेन? 4. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितली होती की याच्यातला क्वेश्चन काही येऊ शकते. एक्सप्लेन प्रोसेस अँड मेन मेमरी मॅनेजमेंट, एक्सप्लेन फाईल मॅनेजमेंट अँड इनपुट आउटपुट सेकंडरी इनपुट आउटपुट मॅनेजमेंट. तर हे जेव्हा येतील तेव्हा म्हणून तुम्हाला 5च्या 5 अभ्यास करणं गरजेचं आहे. याचा 5च्या 5 याचा काय करणं आहे, स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून असा वर्षा नको करो की 2 कोणते करून घेतो सर आम्ही अनुभव झाला आमचं. नाही, असं जर करसान तर वांदा होऊ शकते, प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून असं करू नका. ठीक आहे. मी जे सांगू राहिलो त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. चला इथपर्यंत दिसत आहे प्रत्येकाला. हे थोडंसं मी इरेज करतो यांनी. तर आज आपण काय पाहणार आहे माहिती आहे की थर्ड जो कॉम्पोनंट आहे ज्याचं नाव काय आहे, फाईल मॅनेजमेंट सिस्टीम. आता जरा तुम्ही सांगा बरं, फाईल म्हणजे काय होते ऍक्च्युअली, फाईल म्हणजे काय होते तुम्ही सांगा. व्हॉट इज फाईल? आता इथे PDF तुमच्या समोर आहे. तर PDF इज ऑल्सो अ फाईल. मग हे जे PDF आहे ह्या PDF ला आपण काय म्हणतो, फाईल आहे. पण फाईल म्हणजे काय, कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम. जसं आता ह्या नोट्स आहेत, काय नोट्स आहेत, ह्या नोट्स आहेत आपल्या OSYच्या. कोणाच्या? OSYच्या. मी असं काऊन म्हणलो, बिकॉज दिस इज द फाईल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम ओनली, नॉट अदर दॅन दॅट. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाही. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमच्या रिलेटेड डेटा जर असेल तो सगळ्याच्या सगळ्या या PDF मध्ये स्टोअर आहे, म्हणून याला आपण फाईल म्हणतो. ठीक आहे. या PDF ला, या टेक्स्टला मॅनेज करण्याचा हा फाईल मॅनेजमेंट काम करते. पण फाईल म्हणजे काय ते पहिले पाहून राहिलो आपण. हे ऑपरेटिंग सिस्टीमची PDF आहे ज्यामध्ये डेटा कोणता आहे, सगळा ऑपरेटिंग सिस्टीमशी रिलेटेड आहे. ठीक आहे. हे झाली एक फाईल ज्याला आपण PDF म्हटलेलं आहे. ठीक आहे. अशा कितीतरी पद्धतीच्या फाईल्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल दुसरी फाईल बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फाईल आहे. ठीक आहे. ही एक फाईल आहे. या फाईलमध्ये होऊ शकते आपण याच ऑपरेटिंग सिस्टीमचं लिहून ठेवलेल्या नोट्स काढलेल्या आहे. कोणाच्या? ऑपरेटिंग सिस्टीमच्या नोट्स बनवलेल्या. तर सगळं थेरी आपण लिहून काढली त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीमची. ठीक आहे. तर अजून एक तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा अभ्यास करसाल, स्टडी करसाल, तेव्हा अभ्यास करत असताना ऑपरेटिंग सिस्टीम जो आहे तो दोन्ही पद्धती आहे. म्हणजे याच्यामध्ये थेरी पण आहे आणि न्यूमेरिकल्स पण आहेत आणि डायग्राम्स पण आहेत. तर हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, म्हणजे याच्यात बोर होणार नाही बिलकुल. पण तरी तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे, पेपरमध्ये आपल्याला थेरी लिहायचं आहे ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. मग हे थेरी लिहिण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय आहे की आपल्या ज्या नोट्स आहे, तो आपला क्लास झाला की या नोट्स तुम्ही ते त्याच्यामधून आपल्या व्हिडिओमधून पाहू शकता. ते लिहून काढा, त्याची प्रॅक्टिस करा. न पहिले पाठ करून घ्या किंवा पाहून लिहा, काहीतरी अशी प्रॅक्टिस करा. तुमच्या स्वतःच्या नोट्स क्रिएट करा. नोट्स तर तुम्हाला भेटणारच आहे आपल्याकडून. याच्या तुम्हाला डिजिटल नोट्स भेटणारच आहे ऑपरेटिंग सिस्टीमच्या. तुमची पंचायत पण होणार आहे. जेव्हा युनिट टेस्ट येणार त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम होणार. कसा? कारण की काही लोक याच्यामध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग मध्ये गेलेले आहे ना, ट्रेनिंग चालू आहे स्टुडंटची. पण काही कॉलेज लवकर करत आहे, काही कॉलेज लेट चालू करत आहे. तर त्याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम तुमच्यासोबत क्रिएट होणार आहे. त्याच्यासाठी आपला जो ऑनलाईन क्लास आहे हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण आपले घेऊ शकता. प्रिव्हियस वाले रेकॉर्डिंग सगळे तुम्हाला पाहता येईल. तुम्हाला नोट्स भेटतील, मॉडेल आन्सर भेटतील, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर भेटतील, एक कॉलेजमध्ये कोणते पेपर झाले त्याचं तुम्हाला हे भेटतील.
प्रिव्हियस इयरचे आणि एक्सपेक्टेड युनिट टेस्टचे क्वेश्चन पण आपल्या क्लासमध्ये भेटतील. एक्सपेक्टेड MSBT एक्झामचे क्वेश्चन सुद्धा आपल्याकडून भेटतील. म्हणून हा क्लास आपला अति महत्वाचा आहे. फायनल इयर मध्ये प्रत्येकाला पर्सेंटेजची गरज आहे. प्रत्येक जण म्हणते की माझे पर्सेंटेज जर वाढले तर मी चांगल्या नोकरीवर लागेल, चांगल्या ड्युटीवर लागेल, चांगला जॉब मला लागेल. आणि म्हणून आपला क्लास जर तुम्ही लावसाल तर 101% गॅरंटी सांगतो की तुमच्या पर्सेंटेज मध्ये चांगली म्हणजे चांगलीच भर पडणार. कारण ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या रगारगामध्ये भरणार आहे. ठीक आहे, तुमच्या देवामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम भरणार आहे. तिथं ऑपरेटिंग सिस्टीम आपण म्हटलेलं आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीमचं नोट्स म्हटलेलं आहे जे आपण याच्यामध्ये तयार केलं. तर हे पण एक फाईल आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑडिओ बनवलेला ऑडिओ, त्याच्यामध्ये सगळेचे सगळं एकाच त्याचं आहे. जसं आपण म्हटलं रामायण आहे तर रामायणचं आपण आपले जे म्हातारे लोक आहेत ते ऐकत राहतात आपल्या रेडिओमध्ये. तर मग त्याच्यामध्ये फक्त रामायणच राहते, त्याच्यामध्ये महाभारत दुसरं काही राहत नाही. रामायणला सोडून हनुमान चालीसा किंवा दुसरं काही राहत नाही, फक्त रामायणच राहते. जसं इथं ऑपरेटिंग सिस्टीमचं आपण रेकॉर्डेड म्हटलेलं आहे फक्त ऑडिओ, तर त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचीच राहणार, दुसरे काही राहणार नाही. त्याच्यानंतर आता हे तर एक फाईल एक ऑप्शन सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती असेल, मॅनेजर असेल, तो फाईल ऑपरेट करतो. ठीक आहे, तर याचा काही संबंध नाही आहे. आपल्याला हे पाहायचं आहे फाईल, ऑडिओ, व्हिडिओ किंवा कोणतीही फाईल. ठीक आहे, अशा पद्धतीचे फाईल झाल्या. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल सांगतो मला फाईलचं. याच्याकडे एक सिस्टर आहे. ठीक आहे, ह्या तिघी जणी आहे, एक डॉक्टर आहे, बाकीचे सिस्टर आहे. तर डॉक्टर काय करते माहिती आहे की या पेशंटशी रिलेटेड डॉक्टर काय करते, या पेशंटशी रिलेटेड डेटा लिहून देते की याला पॅरासिटामॉल द्या, खोकल्याचे औषध द्या. मी डॉक्टर नाही, मला माहित नाही. ठीक आहे, पण ते लिहून देते हे करा. मग ते काय करते, त्याच व्यक्तीचा डेटा जो मेडिकल डेटा आहे तो लिहित जाते त्याच्याशी रिलेटेड. त्याचे बीपी किती आहे, त्याचा टेम्परेचर किती आहे, ह्या रिलेटेड डेटा एका फाईलमध्ये त्याला आपण म्हणतो फाईल. ठीक आहे, तर असा या डिफरंट टाइप्स ऑफ फाईल कम्प्युटरमध्ये असतात. फाईल्स कोणत्या कोणत्या असतात कम्प्युटरमध्ये हे तुम्हाला माहित आहे. कोणत्या कोणत्या फाईल असतात सांगा बरं. बरोबर, अजून बोलत चला म्हणजे समजणार. हा, बरोबर. व्हिडिओ. ठीक आहे, तुम्हाला आवाज नाही राहिला, मला आवाज येते. व्हिडिओ, ऑडिओ, त्याच्यानंतर टेक्स्ट फाईल असते, त्याच्यानंतर इमेज फाईल असते. ह्या सगळ्या काय आहे, फाईल. ठीक आहे, या फाईलचं मॅनेजमेंट करते कोण करते रे, या फाईलचं मॅनेजमेंट कोण करते, फाईल मॅनेजमेंट. आणि हे कॉम्पोनंट आहे कोणाचा, ऑपरेटिंग सिस्टीमचा. हा ऑपरेटिंग सिस्टीमचा असा कॉम्पोनंट आहे जेवढा फाईल असते त्या फाईलवर काय करते, हा लक्ष ठेवते. ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल, टेक्स्ट फाईल, JPG फाईल, PNG फाईल आणि अशा खूप बिटमॅप फाईल, खूप साऱ्या प्रकारच्या फाईल असतात. PPT वाली पण असते, वर्ड पण असते. अशा वेगवेगळ्या फाईल्स असतात. त्या फाईलचं नियंत्रण, त्या फाईलचं मॅनेजमेंट, कोणती फाईल केव्हा आली, कोणत्या तारखेला आली, किती वाजता आली, या सगळ्याचं मॅनेजमेंट कोण करते, तो आहे फाईल मॅनेजमेंट. कोण आहे, फाईल मॅनेजमेंट. जो काय करते, सगळ्याचं काय करते, रेकॉर्डिंग करते, सगळं तयार करते. याला आपण काय म्हणतो, फाईल मॅनेज. ओके, चला पॉइंट वाईज थोडंसं क्लिअर करून देतो. हे तर जस्ट आपण समजून सांगितलं की फाईल मॅनेजमेंट मध्ये असं होते. ओके, चला पॉइंट वाईज. पहिला पॉइंट काय माहिती पहा, फाईल काय, हे कलेक्शन आहे कोणाचं, रिलेटेड इन्फॉर्मेशन ऑफ डिफाइंड बाय द क्रिएटर. ज्याने तयार केली असेल त्यानं त्याच्या रिलेटेड डेटा त्याच्यामध्ये ठेवला. जसं उदाहरण सांगितलं आता मी कोणाचं, सिस्टरचं. त्यांनी काय केलं, त्या पेशंटशी रिलेटेड डेटा त्याच्यामध्ये सगळं टाकला. जसं मी क्रिएटर आहे कोणाचा, या नोट्सचा. या नोट्समध्ये काय केलं, मी फाईल मॅनेजमेंटशी रिलेटेडच डेटा याच्यामध्ये टाकला, ऑपरेटिंग सिस्टीमशी रिलेटेड याच्यामध्ये टाकला. म्हणून हा असा म्हणते फाईल असं कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये सेम टाईप ऑफ डेटा असते. त्याच्यानंतर आहे कम्प्युटर कॅन स्टोअर फाईल ऑन द डिस्क. कुठं, सेकंडरी स्टोरेज. ह्या ज्या फाईल आहेत ना, ह्या फाईल तो मोठ्या असेल किंवा छोट्या असेल तर हा सेकंडरी स्टोरेजमध्ये स्टोअर करू शकतो. कॅन स्टोअर. सेकंडरी स्टोअर आणि प्रायमरी स्टोअर एक असते, इंटरनल आणि एक एक्सटर्नल असते. एक्सटर्नल म्हणजे होते सेकंडरी म्हणजे होते हार्ड डिस्क, इंटरनल म्हणजे तुमचे होते रॅम. ठीक आहे, तर हा सेकंडरी स्टोअर मध्ये करू शकतो, म्हणजे हार्ड डिस्क मध्ये स्टोरेज करू शकतो. विच प्रोव्हाइड लॉंग टर्म स्टोरेज, म्हणजे सर्वात जास्त आणि परमनंट स्टोरेज. जर समजा तुमचा कम्प्युटर जरी काही प्रॉब्लेम झाला असेल, मेन मेमरीमध्ये जर प्रॉब्लेम झाला असेल तरी तुमच्या हार्ड डिस्क मधून तुम्ही डेटा काढू शकता. हा लॉंग स्टोरेज असते, म्हणजे किती दिवस परमनंट स्टोरेज असते. जर तुम्ही सी ड्राईव्ह जर समजा इंटरनल स्टोरेज जर समजा हे रिस्टार्ट मारला किंवा त्याला पूर्ण हे करून टाकलं, उघडून टाकलं, डिलीट केलं है ना, तर त्याच्यामधला डेटा इरेज होऊन जाते है ना. पण सेकंडरी स्टोरेज मधून होत नाही. याचे एक्झाम्पल पहा, सम एक्झाम्पल्स ऑफ स्टोरेज मीडिया. ठीक आहे, स्टोरेज मीडिया. कोणते स्टोरेज मीडिया,
मॅग्नेटिक टेप हे जे आहे ना सेकंडरी आहे, सेकंडरी लक्षात ठेवा. सेकंडरी म्हणजे माहिती आहे ना, सेकंडरी म्हणजे होते तुमची जशी की हार्ड डिस्क असते तसं असतं. एक्सटर्नल, एक्सटर्नल तर काय काय असते पहा, एक मॅग्नेटिक टेप असते. काय असते? मॅग्नेटिक टेप. दुसरा असते त्याचा मॅग्नेटिक डिस्क. ठीक आहे, मॅग्नेटिक टेप, मॅग्नेटिक डिस्क. आणि तिसरा असते ऑप्टिकल डिस्क. असे हे स्टोरेज आहेत. जसं हार्ड डिस्क असते ना तसंच हे एक्सटर्नल स्टोरेज आहेत. कोणते कोणते? मॅग्नेटिक टेप, मॅग्नेटिक डिस्क आणि मॅग्नेटिक ऑप्टिकल डिस्क. ठीक आहे, असे 3 प्रकारचे हे स्टोरेज आहेत. each of this media has its own properties like speed. प्रत्येकाची एक वेगवेगळी गोष्ट असते. स्पीड, कॅपॅसिटी, डेटा ट्रान्सफर रेट. आता समजा मी गोष्ट केली याची, कोणाची? आपल्या पेन ड्राईव्हची. ठीक आहे, पेन ड्राईव्ह पण वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. जसं की 2.0चा पेन ड्राईव्ह असते. कितीचा असते? 2.0चा पेन ड्राईव्ह असते. त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह असते 3.0चा. ठीक आहे, पेन ड्राईव्ह कसा असते? 2.0, 3.0चा काय असते? पेन ड्राईव्ह असते. मग आता याची स्पीड, याची जे स्पीड आहे ती याच्या स्पीडपेक्षा जास्त राहील, कारण हा कितीचा आहे? 3.0चा आहे. मग असेच काही स्टोरेज मीडिया असते. जसे स्टोरेज मीडिया असते की ज्या स्टोरेज मीडियाची कोणाची स्पीड जास्त आहे, कोणाची कॅपॅसिटी जास्त आहे, स्टोरेज जास्त असते, तर कोणाचा डेटा ट्रान्सफर रेट. डेटा ट्रान्सफर म्हणजे स्पीड है ना, फास्ट डेटा ट्रान्सफर होते. जर समजा आपण साधा केबल लावला USB कॉम्प्युटरला, तर या दोघांमध्ये जर कनेक्शन केलं, याला डिजिटल बोर्ड सोबत कनेक्ट जर केलं तर साध्या केबलनं थोडंसं लेट जाणार. पण ते जर HDMI केबल लावला तर एकदम HD क्वालिटी, चांगल्या क्वालिटीमध्ये स्क्रीनवर दिसणार. हा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर अशा आपण पाहिलं स्पीड, कॅपॅसिटी आणि डेटा ट्रान्सफर रेट अँड ऍक्सेस मेथड. त्याला कसा ऍक्सेस करायचा, कारण प्रत्येकाचा वेगवेगळा असता ऍक्सेस असते. जसं पहिले CD होत्या, CD अशा गोल रेकॉर्डिंग CD होत्या. मग ते आता कम्प्युटरमध्ये लागत नाही, काही काही लॅपटॉपमध्ये बंदच झालं. आता डायरेक्ट लॅपटॉपमध्ये काय आलं? USB है ना. पहिले एक टेप रिकॉर्डर होता, असे टेप होते ज्याला असे रील राहत होते है ना, त्या टेप रिकॉर्डर म्हणत होतो आपण. तर ते आता बंदच झाले. त्याचं वेगळं काम होतं, याचं वेगळं होतं. त्या CD होत्या त्याच्यामध्ये डेटा एकदम स्टोरेज कमी होता, डेटा स्टोरेज कमी होता. पण आता USB जसं आलं तर USBचा डेटा स्टोरेज थोडासा वाढ. ओके, तर असं प्रत्येकाचा ऍक्सेस मेथड असते, स्पीड असते, कॅपॅसिटी असते, डेटा ट्रान्सफर रेट असते. ए फाईल सिस्टीम नॉर्मली ऑर्गनाइज इनटू डायरेक्टरीज टू इज देअर यूज. जी काही फाईल आपण डाउनलोड करतो, PDF असो, वर्ड असो, PPT असो, हे डायरेक्टली आपण डायरेक्टरीज म्हणजे एका फोल्डरमध्ये ठेवतो, एका लोकेशनवर ठेवतो. जसं फॉर एक्झाम्पल मी एखादी PDF डाउनलोड केली तर PDF मध्ये संगपाल नावाचा फोल्डर आहे. संगपालमध्ये आहे व्हिडिओ, ठीक आहे, किंवा नोट्स, आणि नोट्समध्ये असेल OSY. तर हा एक डायरेक्टली तयार झाला. एका पाथमध्ये आपण ती फाईल काय करतो? स्टोअर करतो, आणि ती डायरेक्टली स्टोअर होते. These directories may contain file and other directories. त्याच्यामध्ये फाईल पण असते आणि त्याच्या पुढचा समजा इमेजेस असेल, नोट्स असेल, ते असू शकते. हे डायरेक्टरीज काय, हे तुम्हाला मी लाईव्ह समजून सांगतो. काही काही विद्यार्थ्यांना घोळ होऊन राहिला की डायरेक्टरीज म्हणजे काय होते है ना. तर बघा इथं तुम्हाला डायरेक्टरी दिसून राहिल्या है ना. इथं हे जे आहे ना हे डायरेक्टरीज आहेत. जसं इथे मी नोट्स काढलेले आहे, ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिस अँड कॉम्पोनंट. मग हे काय आहे? तुमची डायरेक्टरीज आहे. कुठं गेला डायरेक्टरीज? एक मिनिट, आत्ता डायरेक्टरीज ओपन केलं होतं आपण है ना. तर एक हा डायरेक्टरीज. आता इथं बघा डायरेक्टरीजमध्ये काय काय हे समजून घ्या. याला आपण काय म्हटलेलं आहे? डायरेक्टरीज. दिसत आहे? यस ऑर नो बोलत चला. हे काय आहे? डायरेक्टरीज आहे. ह्या डायरेक्टरीज आहे. या डायरेक्टरीमध्येच पहिले SM होमने, त्याच्यानंतर MSBT केस्कीम पीक आहे. ठीक आहे, असं लिहिलेलं आहे केस्कीम पीक. आता याच्यामध्ये हे वेगळी डायरेक्टरी आहे. याला जर ओपन केलं तर इथं वेगळं येणार, OS येणार. इथं काय येणार? इथं ऑब्लिक येणार आणि OS येणार. याला ओपन केलं. पण या डायरेक्टरीमध्ये हा काय? डेटा आहे. हा डेटा म्हणजेच काय होते? तुमच्या फाईल होते. या डायरेक्टरीजमध्ये, हे डायरेक्टरीज, या डायरेक्टरीमध्ये फाईल स्टोअर होतील. आता जर मी काही डाउनलोड केलं ना तर याच्यामध्ये एखादा फोल्डर असेल. जर समजा मी म्युझिक डाउनलोड करतो तर म्युझिकमध्ये जाईल, व्हिडिओ डाउनलोड केला तर व्हिडिओमध्ये जाईल, डॉक्युमेंट पीक डाउनलोड केलं तर पीक. ठीक आहे, त्याच्यानंतर झिप फाईल केलं झिप मध्ये जाणार, APK केलं तर APK मध्ये जाईल. ह्या डिफरंट टाइप्स ऑफ फाईल्स आपल्या याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ऑपरेट करते. कोण ऑपरेट करते? ऑपरेटिंग सिस्टीम. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम फाईल ह्या स्टोअर होऊ शकत नाही. फाईल मध्ये जो फाईल मॅनेजमेंट आहे तो काय करते? डायरेक्टली फाईलला मॅनेज करते. आता आपण जायचं आहे बोर्डवर. फाईल मॅनेजमेंट आपल्याला परत आपलं चालू आहे.
फाईल मॅनेजमेंट आपला फोकस आहे. समजत आहे याचा नो? लक्षात येत आहे ना? फाईल मॅनेजमेंट आपलं चालू आहे. फाईल मॅनेजमेंट पर्यंत आपण आलो. ठीक आहे, फाईल मॅनेजमेंट तुमच्या इथपर्यंत गोष्टी लक्षात आल्या. आता तुम्ही म्हणसाल सर पॉईंट्स कसे लिहायचे, काय लिहायचे? जेवढे सांगितले सगळे पॉईंट लिहायला लागते. ऑपरेटिंग सिस्टीमची हेच एक खासियत आहे की जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे असले पाहिजे. आणि तुम्ही जेवढे लिहिसाल तेवढं कमी आहे. काही मास्तर लोक तर म्हणते यूज द्या, म्हणते की एवढं कमी लिहिलं म्हणते, द्या मार्क 2-4 पैकी. हे महत्वाचं आहे. जेवढं जास्त लिहिता येईल तेवढं जास्त याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लिहायला लागते. हे महत्वाचं आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये पण तसंच आहे, सेम आहे. तुम्हाला जास्त द्यायचं, फक्त कंटेंट आहे जो असते असा असला पाहिजे. कंटेंट या पद्धतीचा कंटेंट असेल. कारण की आम्ही काय करतो, व्हेरीफाय करतो. जे मॉडेल आन्सर असते त्याच्यामध्ये सोबत व्हेरीफाय करतो की हे बरोबर आहे की नाही. ठीक आहे, म्हणून नोट्स बद्दल तुम्ही निश्चिंत राहा. याच नोट्स तुम्हाला जसं तसे लिहायचे आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही विचार करू नका, डायरेक्टली तुमचं काम होऊन जाईल. ओके, चला आता आपल्याला मी याला इरेज करतो. तर आपल्याला आता पुढचा टॉपिक म्हणजे याचे जे नेक्स्ट टॉपिक आहे ते पाहिजे ऍक्टिव्हिटीज. कारण की हे तर थेरी झाली, याची ऍक्टिव्हिटीज पण पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे थेरी झाली, याची ऍक्टिव्हिटीज पाहू आपण. चला लक्ष द्या. दिस डायरेक्टरीज मे कंटेन फाइल्स. हे आपला पॉईंट झाला. आता लास्ट पॉईंट जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या प्रत्येक याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत. ठीक आहे, हे ऍक्टिव्हिटीज आहेत. पहा पहिले ऍक्टिव्हिटीज इथं म्हटलेलं आहे, द ऑपरेटिंग सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज कनेक्शन विथ द फाईल मॅनेजमेंट. म्हणजे फाईल मॅनेजमेंट ऍक्च्युअली काय करते, काय कनेक्शन फाईल मॅनेजमेंट सोबत आहे ते आपण इथं पाहणार आहे. सगळ्यात पहिला आहे द क्रिएशन अँड डिलिशन ऑफ फाईल. जर तुम्हाला फाईल तयार करायचं असेल, कोणती फाईल, समजा वर्ड फाईल बनवायचं असेल तर वर्डमध्ये जावं लागेल ना. मग हे वर्डमध्ये जाण्यासाठी कोण मदत करते? ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमचा कोणता कॉम्पोनंट मदत करते? तर तो आहे फाईल मॅनेजमेंट. कोण आहे? फाईल मॅनेजमेंट हा मदत करते. ओके, तर क्रिएशन अँड डिलिशन ऑफ फाईल, फाईलचं तयार करणं, फाईलला डिलीट करणं हे फाईल मॅनेजमेंट करते. दुसरा पॉईंट पाहा, द क्रिएशन अँड डिलिशन ऑफ डायरेक्टरीज. डायरेक्टरी आताच सांगितलं तुम्ही, SM होमनेचं नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये नोट्स आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, त्याच्यामध्ये अजून काही याचा डेटा असेल तर तो असेल आणि मग हे ओपन होते. हे डायरेक्टरीज हे पण तयार करण्याचं काम कोण करते? ऑपरेटिंग सिस्टीम. आपण म्हणतो काय हवेतून तरी तयार होते? ऑपरेटिंग सिस्टीम मधला फाईल मॅनेजमेंट आहे तो याच्यावर लक्ष ठेवते, फाईल्सवर. त्याच्यानंतर पुढचा आहे द सपोर्ट ऑफ प्रिमिटिव्हज फॉर मॅनिप्युलेटिंग फाईल्स अँड डायरेक्टरीज. म्हणजे याच्यासाठी लागणारे जे डेटा टाइप्स आहेत, जे प्रायमरी बेसिक्स आहेत, या सगळ्या गरजा पूर्ण करते कोण? फाईल मॅनेजमेंट, ऑपरेटिंग सिस्टीम. ते जे फाईल्सला लागते, जे फाईल्स क्रिएट करण्यासाठी कीवर्ड लागते, व्हेरिएबल लागते, आयडेंटिफायर, प्रिमिटिव्ह बेसिक डेटा जो आहे तो सगळा फाईल्सला स्टोअर करण्यासाठी मॅनेज करते. जसं फॉर एक्झाम्पल हॉस्पिटलमध्ये समजा एखादी नर्स आहे, त्या नर्सला एखादा पेशंटचा डेटा लिहायचा, पण त्या पेशंट नवीन आलेला आहे, तो पेशंट सध्या ऍड झालेला आहे. मग डेटा कशावर येणार? तर ते काय करते, जाते एक फाईल घेऊन येते, त्या फाईलवर त्याचं नाव लिहिते आणि नाव लिहिल्यानंतर त्याचा डेटा त्याच्यामध्ये ऍड करत जाते. बरोबर. मग हे मॅनेज ही कोण केलं? फाईल मॅनेजमेंट. त्या फाईल मॅनेजमेंटनेच केलं, त्या सिस्टीमनेच केलं, जे फाईल मॅनेज करते. तसंच याच्यामध्ये पण फाईल मॅनेज होते. द मॅपिंग ऑफ फाईल इन टू द सेकंडरी स्टोरेज. मॅपिंग ऑफ फाईल्स म्हणजे काय? कधी कधी मेन मेमरीमध्ये फाईल बसत नाही, तर त्या फाईलला उचलते आणि दुसऱ्याकडे घेऊन जाते, त्याला मॅप करते, त्याला एक जागा देते बसायला. कुठं? सेकंडरी स्टोरेजमध्ये, हार्ड डिस्कमध्ये. प्रायमरी मेमरीमधून हार्ड डिस्कमध्ये जागा देते, तो इकडून तिकडे मूव्ह करण्याची, तो फाईल मॅनेजमेंट करते. त्याच्यानंतर आहे द बॅकअप ऑफ फाईल इन टू द स्टेबल स्टोरेज मीडिया. कोणती फाईल आपण बॅकअप करतो, जसं मी पेन ड्राईव्ह लावलं, पेन ड्राईव्ह लावल्यानंतर मला तो व्हिडिओ त्याच्यामध्ये बॅकअप करायचा, मी कॉपी आणि पेस्ट करतो. तर हे काय झालं? फाईल मॅनेजमेंट. एका फाईलला दुसरीकडे काय केलं मी? बॅकअप घेतलेला आहे, लिहून ठेवलेलं आहे, त्याला कॉपी करून ठेवून दिलेलं आहे. तर एवढं सगळं फाईल मॅनेजमेंट करते. ठीक आहे, तर आता आपले 3 झाले, प्रोसेस मॅनेजमेंट, मेन मेमरी मॅनेजमेंट, थर्ड फाईल मॅनेजमेंट. ओके, क्लिअर झाला? जर समजा तुम्हाला समजलं नसेल तर हा व्हिडिओ रिपीट बघा, 101% गॅरंटी तुम्हाला समजतेच. आता सर्वात फोर्थ पॉइंट जो आहे आपला तो आहे, फोर्थ कोणता आहे आपला? कॉम्पोनंट आहे, पॉइंट नाही. फोर्थ काय आपला? कॉम्पोनंट आहे. आता फोर्थ कॉम्पोनंट जो आहे इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट. आता हे इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट, इनपुट आउटपुट तुम्हाला माहिती आहे की इथं तुम्हाला जर दिसून राहिले असेल तर हे सगळेच्या सगळे, हे जे दिसून राहिले हे सगळेच्या सगळे काय आहे? आउटपुट. इकडून सगळे जेवढे दिसून राहिले हे सगळे काय आहे? आउटपुट आहेत. ठीक आहे, हे आउटपुट आहेत, हे सगळे आउटपुट आहे. ठीक आहे, हे सगळे आउटपुट आहे. आणि इकडे जे दिसून राहिले तुम्हाला, हा कीबोर्ड, हे कॅमेरा, हे सगळे काय आहे? इनपुट आहेत.
ठीक आहे, हे आउटपुट हे इनपुट. मग आता हे जेव्हाही लागतात ना, कीबोर्ड लागते, माऊस लागते, IR हे रिमोट लागते, कॅमेरा लागते, हे जेव्हाही लागते ना, तर कनेक्शन कोण तयार करते? ऑपरेटिंग सिस्टीम करते. पण ऑपरेटिंग सिस्टीमचा एक कॉम्पोनंट आहे ज्याचं नाव आहे इनपुट आउटपुट मॅनेजमेंट. म्हणजे जेवढे काही इनपुट येते, जे काही आउटपुट जाते, हे मॅनेजमेंट करणारा ऑपरेटिंग सिस्टीमचा कॉम्पोनंट आहे, त्याचं नाव आहे इनपुट आउटपुट मॅनेजमेंट. याच्याकडेच हे सहकार म्हणजे कार्य दिलेले असते. कोण आतमध्ये गेलं, कोण बाहेर गेलं, कोण कनेक्टेड आहे, कोण डिस्कनेक्ट झालं, हे सगळं काम कोण करते? इनपुट आउटपुट मॅनेजमेंट. चला आता पॉइंट वाईज आपण समजून घेऊ इनपुट आउटपुट मॅनेजमेंट कसा काम करते ते. ओके, याला थोडंसं मिनिमाइज करतो मी, म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येणार. ओके, चला पहिला पॉइंट काय म्हणते लक्ष द्या. फर्स्ट पॉइंट, तुम्ही जर लक्ष दिलं तर गॅरंटी देऊन सांगतो की तुमचा सिलेबस एवढ्या चांगल्या पद्धतीनं कव्हर होते आणि सगळ्या गोष्टी समजतात आणि तुम्ही त्याच्या अभ्यासालाही करू लागता. आणि अभ्यासाला केव्हा लागते माहिती आहे का माणूस? जिथपर्यंत जिथपर्यंत ती गोष्ट आपल्याला समजत नाही तिथपर्यंत आपण त्या गोष्टीचा अभ्यास करत नाही, हे गॅरंटी लिहून देतो मी. जर तुम्हाला समजलं, इंटरेस्ट येते, समजलं की त्या गोष्टीचा इंटरेस्ट वाढते. अरे नाही यार, सरनं असं शिकवलं होतं, हे असं असं आहे, चला आपण वाचूनच घेऊ. तर माणसाचा जो इंटरेस्ट आहे मनुष्याचा, स्टुडंटचा, तो वाढत जाते, समजला तर. म्हणून समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, इनपुट पहा. इनपुट आउटपुट डिव्हाइस मॅनेजमेंट provide an environment for the better interaction between system and the input output devices such as printer, scanner, tape drivers. याच्यासाठी हा एन्व्हायरमेंट तयार करते. काय तयार करते? एन्व्हायरमेंट तयार करते की इनपुट डिव्हाइसेस लागले पाहिजे. जसं स्कॅनर काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे, टेप ड्रायव्हर्स काय आहे? हे इनपुट डिव्हाइसेस आहे. ठीक आहे, तर असे इनपुट डिव्हाइसेस याला लागले पाहिजे. याच्यासाठी कार्य कोण करते, वर्क कोण करते, तर तो आहे इनपुट आउटपुट सिस्टीम. नेक्स्ट पॉइंट पहा. टू इंटरॅक्ट विथ इनपुट आउटपुट डिव्हाइसेस in effective manner, the operating system uses some special program known as device driver. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं की एखादी बस जर चालवायची तर ड्रायव्हर लागते. ड्रायव्हरलाच ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं. तसंच कीबोर्डला चालवायचं असेल तर त्याचा ड्रायव्हर लागते, माऊसला चालवायचं असेल तर त्याचा काय लागते? ड्रायव्हर लागते पहिले. तर हे ड्रायव्हर जेव्हा आपण लॅपटॉप विकत घेतो ना, तेव्हा तो सगळे ड्रायव्हर टाकून देते. आपला म्युझिक प्लेअर जरी चालवत असेल ना, त्याचे ड्रायव्हर लागतात. म्हणून ते ड्रायव्हरची गरज आहे. तर कम्प्युटर सिस्टीम काय करते? प्रोग्रामिंग थ्रू ड्रायव्हर जे आहे ते आपल्या याच्यामध्ये इन्स्टॉल करून टाकते. आणि हे इन्स्टॉल करण्याचं काम पहिले तो युजर करते. जो कम्प्युटर लॅपटॉप दुरुस्त करते तो सगळ्यात पहिले पुरे ड्रायव्हर इन्स्टॉल करून देते, इन्स्टॉलेशन करून ठेवते, कारण त्याच्याशिवाय ते चालू शकत नाही. एक वेळा ड्रायव्हर इन्स्टॉल केले मग ते ड्रायव्हर सगळं काय करते? हँडल करते. म्हणून इथं असं म्हटलेलं की हे जे इंटरॅक्शन वाढवत असेल इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचं, तर त्याच्यासाठी डिव्हाइस ड्रायव्हरची गरज पडते. पहिले डिव्हाइस ड्रायव्हर काय करावं लागते? इन्स्टॉल करावं लागते. हे महत्वाचं आहे. नेक्स्ट, द डिव्हाइस ड्रायव्हर्स take the data that operating system has defined as a file and translate them into the stream of beat or series or laser pulses ranged with the laser printer. हे जे ड्रायव्हर्स ते कन्वर्ट करतात सिरीज मध्ये डेटाला आणि तो कन्वर्ट करून कोणाला देते? जे काही इनपुट आउटपुट डिव्हाइस, जसं की प्रिंटर आहे, ह्या प्रिंटरला डेटा काय करते? ट्रान्सफर करते. जसं आता एखादा नवीन प्रिंटर आपण घेतलं, कोणतंही म्हणा, कॅनॉनचं प्रिंटर आहे, ती जर प्रिंटर घेतला आपण तर ते प्रिंटर डायरेक्टली लागत. पहिले त्या प्रिंटरचं आपल्याला गुगलवर जावं लागते, त्याचं ड्रायव्हर चेक करावं लागते किंवा त्याचं सॉफ्टवेअर घ्यावं लागते, ते सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करावं लागते, तेव्हा कुठं तो कनेक्टेड होते आपल्या प्रेसीला. ठीक आहे, तर विदाउट ड्रायव्हर हे पॉसिबल नाही आहे. आणि ड्रायव्हर घेतल्यानंतर तो प्रोग्रामिंग थ्रू काय करते? तो डेटा जो आहे तो ट्रान्सलेट करते एकीकडून दुसऱ्याकडे, तेव्हा कुठं तुम्हाला काय येते? आउटपुट येते. ओके, तर इथं हे झालं. त्याच्यानंतर आता आपण ऍक्टिव्हिटीज किंवा कॉम्पोनंट पुढचे बघू. ओके, चला ऍक्टिव्हिटीज किंवा कॉम्पोनंट आपल्याला बघायचे. हे तोपर्यंत इरेज करतो मी. ओके, तर ह्या ऍक्टिव्हिटीज किंवा कॉम्पोनंट आपल्याला बघायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण इनपुट आउटपुट डिव्हाइसेस मॅनेजमेंटच्या ऍक्टिव्हिटीज पाहणार आहोत. ओके, चल पहिला पॉइंट काय म्हटलेलं आहे? ए मेमरी मॅनेजमेंट कॉम्पोनंट दॅट इन्क्लूड बफरिंग, कॅशिंग, स्पूलिंग. ठीक आहे, मेमरी मॅनेजमेंट मध्ये ह्या ज्या गोष्टी होतात ना, बफरिंग म्हणजे काय? वेटिंग करावं लागते. तो काय करते? त्या डेटाला एक स्टोरेज निर्माण करून देते, तयार करून देते आणि तिथं कनेक्शन देते, त्याला आपण बफरिंग म्हणतो.
ठीक आहे. कॅशिंग म्हणजे काय, मेमरी जो आहे ते अलोकेट करणं. स्पूलिंग म्हणजे काय की स्पूलिंग मीन्स असा दोन याच्यामध्ये डेटा काढ, जसा एक डेटा लिहिला मी ए इथेही आहे ए इथेही आहे, त्याला आपण स्पूलिंग म्हणतो की दोन मेमरीमध्ये डेटा ठेवतो, त्याला स्पूलिंग म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे सगळं इनपुट आउटपुट मध्ये होते. दुसरं आहे ए जनरल डिव्हाइस ड्रायव्हर इंटरफेस. जनरल डिव्हाइस हे कॉम्पोनंट आहे त्याचे, की याच्यामध्ये कोणताही जनरल डिव्हाइस, जसं जनरल डिव्हाइस कोणता आहे, माऊस आहे, कीबोर्ड आहे ना, प्रिंटर आहे, हे जनरल डिव्हाइसेस आहेत. तर याचे ड्रायव्हर्स डायरेक्टली हा इन्स्टॉल करून घेते ऑपरेटिंग सिस्टीम मधला हा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. कारण की याचा काही आपल्याला नवीन काही इन्स्टॉलेशन करायची गरज नाही, ड्रायव्हर करायची गरज नाही. एक वेळा ड्रायव्हर इन्स्टॉल केले की आपल्याला मग तो म्हणजे एक्स्ट्रा ड्रायव्हर घेण्याची गरज नाही. म्हणून इथं असं म्हटलं जनरल डिव्हाइस ड्रायव्हर इंटरफेस हा याच्यामध्ये येते. आणि त्याच्यानंतर ड्रायव्हर्स फॉर स्पेसिफिक हार्डवेअर डिव्हाइसेस. स्पेसिफिक हार्डवेअर डिव्हाइसेस म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल आता कॅमेरा मला कनेक्टेड करायचा आहे कोणासोबत, आपल्या लॅपटॉप सोबत, तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ कॅप्चर कार्ड लागते. काय लागते, व्हिडिओ कॅप्चर कार्ड. जसा व्हिडिओ कॅप्चर कार्ड लावला तसा त्याला चालवण्यासाठी एक ड्रायव्हर लागते, तो ड्रायव्हर आपल्याला काय करावं लागते, इन्स्टॉल करावं लागते. ठीक आहे. तर असे ड्रायव्हर स्पेसिफिक हार्डवेअरसाठी आपल्याला काय करावं लागते, स्पेसिफिक हार्डवेअर म्हणजे काय, जसं सोनीचा HD कॅमेरा घेतला आपण, तो झाला स्पेसिफिक हार्डवेअर. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, ड्रायव्हर इन्स्टॉल करावं लागते. ठीक आहे. तर हे झालं आपलं इनपुट आउटपुट मॅनेजमेंट, इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट. तर आता आपले कोणते कोणते कंप्लीट झाले, प्रोसेस मॅनेजमेंट, मेन मेमरी मॅनेजमेंट है ना, प्रोसेस मॅनेजमेंट, मेन मेमरी मॅनेजमेंट आणि इनपुट आउटपुट मॅनेजमेंट. ओके. अजून कोणता राहिला असेल तर तो पण आपण बघून घेऊ. आता आपला सगळ्यात शेवटचा आहे ज्याचं नाव आहे सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी बद्दल प्रत्येकाला माहिती आहे, सेकंडरी स्टोरेज काय आहे मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. हा लास्ट पॉइंट आहे आपल्या लेक्चरचा, सेकंडरी स्टोरेज. आणि सेकंडरी स्टोरेज बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तरी तुम्हाला मी समजून सांगतो. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस इमेजेस विथ फ्रेम्स. सेकंडरी स्टोरेज म्हणजे होते पहा, हा असते एक्सटर्नल स्टोरेज. सेकंडरी स्टोरेज म्हणजे काय, एक्सटर्नल स्टोरेज. हा लार्ज अमाऊंट मध्ये असते, लार्ज मध्ये असते, इंटरनल कमी असते आणि एक्सटर्नल जास्त असते. हे तुम्हाला मी पहिलेही सांगितलेलं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की 464 आहे माझा है ना, 120 आहे असं म्हणतो आपण, तर हे जे आहे हे आहे इंटरनल, हे आहे एक्सटर्नल. हे एक्सटर्नल म्हणजे होते काय, हार्ड डिस्क. आता हे जे असतात हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं हार्ड डिस्क ड्राईव्ह हे असे असते हार्ड डिस्क. SSD कार्ड हे असं असते, यानं काय होते, स्पीड वाढते आपल्या कम्प्युटरची. ठीक आहे. SSD न मी टाकून घेतलेला आहे, माझा जो लॅपटॉप होता तो i3 चा होता आणि त्याच्यामध्ये फक्त 8 GB होती, नाही 4 GB इंटरनल होती रॅम. तर मग मी त्याच्यामध्ये वाढवला, SSD वाढवला, रॅम पण वाढवली, कारण की त्याची स्पीड वाढते, मग प्रोसेसिंग वाढते. तर सॉलिड स्टेट ड्राईव्ह आहे SSD, याचा फुल फॉर्म आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह, लक्षात ठेवा. याचा फॉर्म काय, सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSD. त्याच्यानंतर हे ऑप्टिकल डिस्क आहे CD आणि DVDs. हे पहिले येत होते अशा गोल गोल फ्लॉपीज है ना, पिक्चर पाहत होतो आपण, कधी कधी असे पिक्चर कटत होते त्याच्यामध्ये, कधी खराब दिसत होतं, असं गोल गोल DVD आणि CD ड्रायव्हर्स होते त्याच्यामध्ये चालते. आता नाही चालत, हे बंद झालंय, खतम झालं काम. आता फक्त इन्स्टॉलेशन वगैरे करायचं असं डायरेक्ट पेन ड्राईव्हच आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक टेप होते असे पहा, जुन्या काळामध्ये जे मॅग्नेटिक टेप होते, कॅसेट लागत होते त्या याच्यात टेप रेकॉर्डरमध्ये, ते हे कॅसेट आहे, याच्यामध्ये डेटा स्टोअर करतो, हे सेकंडरी स्टोरेज आहे. त्याच्यानंतर या कॅमेरामध्ये होत्या, आम्ही पिक्चर पाहत होतो DVD याच्यामध्ये, मोठ्या मोठ्या कॅसेट होत्या या. त्याच्यानंतर आता सर्वात जास्त चालून राहिलं USB फ्लॅश ड्राईव्ह. USB फ्लॅश ड्राईव्ह हा सर्वात जास्त चालून राहिला, ज्याला आपण पेन ड्राईव्ह म्हणतो आपण, तो पेन ड्राईव्ह आपण आपल्याला लावतो. असे हे सेकंडरी स्टोरेज आहे, म्हणजे इंटरनल स्टोरेज आणि एक्सटर्नल स्टोरेज या दोघांमध्ये फरक आहे. मग असे सेकंडरी स्टोरेजला मॅनेज कोण करते, त्याचं नाव आहे सेकंडरी स्टोरेज. आणि हा पण ऑपरेटिंग सिस्टीमचाच पार्ट आहे, हे लक्षात घ्या. सेकंडरी स्टोरेज जो आहे, सेकंडरी स्टोरेजला मॅनेज करणारा काम जो आहे तो कोण करते, ऑपरेटिंग सिस्टीम. कोण करते, ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. चला सेकंडरी स्टोरेज पाहू आपण, याला थोडंसं बाजूला ठेवतो. सेकंडरी स्टोरेज हा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे आपला, कॉम्पोनंट सगळ्यात शेवटचा कॉम्पोनंट आहे, फिफ्थ वाला कॉम्पोनंट, सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. द कम्प्युटर सिस्टीम प्रोव्हाइड सेकंडरी स्टोरेज टू बॅकअप द मेन मेमरी. कारण की इंटरनल मेमरी आपली जास्त नसते, इंटरनल मेमरी आपली 4, 8, 12, 16 असते, पण हा किती असते, 256, 1 TB, ठीक आहे, 2 TB असा असते. म्हणून याचा डेटा बॅकअप घेण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो, सेकंडरी स्टोरेजचा. नेक्स्ट पॉइंट, सेकंडरी स्टोरेज इज रिक्वायर्ड बिकॉज मेन मेमरी इज टू स्मॉल टू accommodate all data and programs and the data that is hold to lost when the power is lost. तुम्हाला माहित आहे जेव्हाही पॉवर लॉस झाला
तेव्हा डेटा गायब होऊन जाते. समजा आता मी एखादी वर्ड फाईल ओपन केली, वर्ड फाईल ओपन केल्यानंतर जिथपर्यंत मी सेव्ह करत नाही तिथपर्यंत ते फाईल कुठे राहते, रॅम मध्ये म्हणजे इंटरनल मध्ये. आणि जेव्हाही सेव्ह केलं ते कुठे चालली जाते, सेकंडरी मध्ये. मग लाईट गेली तर काही फरक पडत नाही. म्हणून सेव्ह करत असताना ती फाईल मेन मेमरीमध्ये राहते, जशी सेव्ह केली आपण तर ती कुठे जाते, सेकंडरी मध्ये. म्हणून सेकंडरी मध्ये डेटा सेव्ह करण्यासाठी, डेटा सिक्युअर करण्यासाठी आपण सेकंडरी स्टोरेजचा यूज करतो. द मोस्ट ऑफ द प्रोग्राम्स इन्क्लुडिंग कंपायलर्स आहे, असेंबलर्स आहे, वर्ड प्रोसेसर आहे, एडिटर्स आहे, फॉर्मॅटर्स आहे, आर स्टोर्ड ऑन अ डिस्क अंटिल लोडेड इनटू द मेमरी. जिथपर्यंत आपण मेमरीमध्ये स्टोअर करते तोपर्यंत हे डिस्क मध्ये स्टोअर होतात. ठीक आहे. कोणते कोणते आहे, कंपायलर्स आहे, असेंबलर्स आहे, याचे प्रोग्राम लिहितो ना आपण, ते प्रोग्राम जिथपर्यंत सेव्ह करत नाही तिथपर्यंत ते मेन मेमरीमध्ये राहतात. आणि सेव्ह केल्याबरोबर डायरेक्ट कुठे जातात, सेकंडरी स्टोरेजमध्ये जातात. सेकंडरी स्टोरेज कन्सिस्ट ऑफ टेप्स, ड्राईव्ह, डिस्क. हे तर पहिलेच सांगितलेलं मी, डिस्क, ड्राईव्ह, टेप हे सेकंडरी स्टोरेज आहे. ठीक आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सेकंडरी स्टोरेज आहे. त्याच्यानंतर पहा याचे ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे, ऑपरेटिंग सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड कनेक्शन. कोणता पहिला, फ्री स्पेस मॅनेजमेंट. फ्री स्पेस मॅनेजमेंट म्हणजे काय, कोणता डेटा डिलीट करायचा आहे सेकंडरी स्टोरेज मधून आणि कुठं फ्री जर जागा असेल ते नवीन डेटा आपण ऍड करू शकतो, हे फ्री स्पेस मॅनेजमेंट सेकंडरी स्टोरेज करते. स्टोरेज अलोकेशन, जर समजा नवीन डेटा आहे, तुम्हाला जर समजा एखादी मूवी पेन ड्राईव्ह मध्ये किंवा हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करायची असेल तर आपण इकडून तिकडे घेऊन जाऊ शकतो, है ना. तर अशा पद्धतीने आपण सगळेच्या सगळे टोटल, ठीक आहे, टोटल मॅनेजमेंट आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ते टोटल मॅनेजमेंट म्हणजे कोणते कॉम्पोनंट पाहिले आपण, ते कॉम्पोनंट म्हणजे कोणते, तर ते डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पोनंट आपण पाहिले जे महत्वाचे होते, है ना. डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पोनंट आपण या क्लासमध्ये पाहिले जे महत्वाचे आणि एक्झाम मध्ये 100% येणारा हा क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे टाइमपास क्वेश्चन नाही आहे. प्रॉपर्टी एक्झाम याच्यामधला जो क्वेश्चन आहे तो टाइमपास नाही आहे. हे जे कॉम्पोनंट आहेत अति महत्वाचे कॉम्पोनंट आहेत. कोणते कोणते कॉम्पोनंट पाहिले आपण, प्रोसेस मॅनेजमेंट, मेन मेमरी मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट अँड सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. हे सगळे कॉम्पोनंट्स आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे जे 100% एक्झाम मध्ये येणार आहे. युनिट टेस्ट आणि एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये हे चारही साठी तुम्हाला 3 व्हिडिओ पाहावा लागेल. 3 वेगवेगळे व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते सगळ्या सिरीज तुम्ही बघा, तुम्हाला पुरे कॉम्पोनंट लक्षात येतील. नोटची गरज असेल तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या ऍपवरती तुम्ही डायरेक्टली आपला क्लास जॉईन करा. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू. थँक्यू.